नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा, आज आपण काटकोन त्रिकोणाचाच एक भाग असणारा समद्विभुज काटकोन त्रिकोण हा भाग अभ्यासणार आहोत। यासाठी आपल्याला प्रथम आपल्याला समद्विभुज काटकोन त्रिकोण म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे। तर पहा, समद्विभुज काटकोन त्रिकोण म्हणजे अशा प्रकारचा एक त्रिकोण असतो। थोडक्यात सांगायचं झालं तर दोन काटकोन त्रिकोणांना एकत्र केल्यानंतर जी आकृती तयार होते तिलाच आपण समद्विभुज काटकोन त्रिकोण असे म्हणतो। मागच्या लेक्चर मध्ये आपण काटकोन त्रिकोण हा भाग अभ्यासलेलाच आहे। आता तीच सेम सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायची आहेत। पहा, काटकोन त्रिकोणाचे सूत्र आपल्या सर्वांनाच माहित आहे। काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ जर काढायचे असेल तर काय सूत्र वापरतो आपण? काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। अशाच प्रकारे आपल्याला या समद्विभुज काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे आहे। याच्यासाठी सुद्धा सेम सूत्र आहे, 1/2 पाया गुणिले उंची। पहा, तर यासाठी आपल्याला काही प्रश्न अगोदर समजावून घेणे आवश्यक आहे। पहा, आता आपल्या समोर मी एक प्रश्न ठेवलेला आहे। पहा, प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या। प्रश्न आहे, समद्विभुज त्रिकोणाचा पाया 16 सेंटीमीटर असून उंची 15 सेंटीमीटर आहे, तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि परिमिती या ठिकाणी आपल्याला काढायची आहे। आता जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे, क्षेत्रफळ बरोबर या ठिकाणी काय सूत्र दिलेलं आहे? पहा, क्षेत्रफळ बरोबर जे काटकोन त्रिकोणाचं सूत्र आहे तेच सूत्र आपल्याला या ठिकाणी समद्विभुज काटकोन त्रिकोणाला वापरायचं आहे। म्हणजे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची आणि परिमिती सुद्धा माहित आहे तुम्हाला। पहा, परिमिती काढण्यासाठी एक ट्रिक्स तुम्हाला सांगते। या ट्रिक्सने तुम्हाला सर्वच आकृत्यांची परिमिती काढता येईल। पहा, परिमिती म्हणजे काय तर थोडक्यात दिलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंची किंवा सर्व कडांची बेरीज, यालाच आपण काय म्हणतो? परिमिती असे म्हणतो। पहा, तर परिमिती म्हणजे काय? दिलेल्या समद्विभुज त्रिकोणाच्या सर्व बाजूंची बेरीज। पहा, तर या ठिकाणी आपल्याला दिलेल्या प्रश्नामध्ये काय काय दिलेलं आहे हे अगोदर समजून घ्या। दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला त्रिकोणाचा पाया दिलेला आहे 16 सेंटीमीटर। पहा, आपला हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे, याचा एकूण पाया आपल्याला 16 सेंटीमीटर दिलेला आहे। म्हणजे या काटकोन त्रिकोणाचा पाया 8 आणि या काटकोन त्रिकोणाचा पाया किती असणार आहे? 8 सेंटीमीटर असणार आहे। त्यानंतर आपल्याला उंची दिलेली आहे 15 सेंटीमीटर, तर आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे। पहा, तर क्षेत्रफळ काढण्यासाठी काय सूत्र आहे? मग पाया गुणिले उंची। त्यामुळे आपण क्षेत्रफळ सरळ काढू शकतो। पहा, एकूण समद्विभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल त्यामुळे एकूण पाया घ्या 16 आणि दिलेली उंची आहे पहा 15। आता 2 ने आपण 16 ला प्रथमतः भाग देऊन घेऊयात। पहा, 2 8 16। आता 15 आणि 8 चा जर आपण गुणाकार केला तर 15 8 20चे। पहा, आपलं क्षेत्रफळ आलेलं आहे 120 सेंटीमीटरचा स्क्वेअर। लक्षात ठेवा, क्षेत्रफळ कधीही स्क्वेअर मध्येच येत असते। आता आपण या ठिकाणी क्षेत्रफळ काढून घेतलेले आहे।
आता आपल्याला परिमिती काढायची पहा. परिमिती काढायची असेल तर समोर तुम्हाला ट्रिक्स सांगितलेली आहे. दिलेल्या सर्व बाजूंची आपल्याला काय करावी लागेल, बेरीज करावी लागेल. पण तुम्हाला जर इकडे पाहिलं तर या त्रिकोणाचा कर्ण माहित नसल्यामुळे प्रथमतः आपल्याला कर्ण काढून घ्यावा लागणार आहे पहा. तर कर्ण काढण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला काटकोन त्रिकोणाचं सूत्र वापरायचं आहे. म्हणजे ते सूत्र असं आहे की कर्ण वर्ग बरोबर पाया अधिक उंचीचा वर्ग. म्हणून या दोन बाजूंचा वर्ग करून घेऊयात आपण. पाया आहे 8, उंची आहे 16. पहा 15चा वर्ग येईल 225 आणि 8चा वर्ग येईल 64. या दोन्हींची जर बेरीज केली तर पहा बेरीज किती येते, 5 आणि 9 8, 2 आणि 6 8 आणि 2 ला 2. पहा 289 हे कितीचं वर्गमूळ आहे, 289 हे जर आपण पाहिलं तर 17चं वर्गमूळ आहे पहा. म्हणून याचं वर्गमूळ किती येणार आहे, 17. म्हणजे या ठिकाणी जो कर्ण आहे हा कर्ण किती आलेला आहे आपला, 17 सेंटीमीटर आलेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी पाया मिळालेला आहे, कर्ण मिळालेला आहे. म्हणून आपण या आकृतीची परिमिती व्यवस्थित काढू शकतो. पहा याची पाया बाजू 16, ही जी बाजू दिलेली आहे ही 17 आणि परत दुसरी बाजू 17. तिन्ही बाजूंची जर या ठिकाणी बेरीज आपण केली तर 17 दुनी 34, 34 आणि 16. पहा बेरीज किती होते 34 आणि 16ची, तर 6 अधिक 4 10, हातचा आला 1, 3 अधिक 1 4 आणि 1 5. तर या ठिकाणी 50 सेंटीमीटर ही आपली काय आलेली आहे, दिलेल्या आकृतीची बेरीज आलेली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, समद्विभुज त्रिकोणावरचा पुढचा अशाच प्रकारचा प्रश्न आपण या ठिकाणी परत पाहणार आहोत. पहा प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या. प्रश्न आहे, एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 160 सेंटीमीटर असून बाजू 50 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. पहा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा. आता आपल्याला या ठिकाणी परिमिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर समान बाजू सुद्धा दिलेली आहे. तर समान बाजू म्हणजे काय या ठिकाणी लक्षात घ्या. समान बाजू आपण कर्ण असे म्हणतो. म्हणजे एखाद्या गणितामध्ये जर समान बाजू असा उल्लेख आलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की समान बाजू म्हणजेच काय दिलेला आहे या ठिकाणी, तर कर्ण दिलेला आहे. पहा हा प्रश्न आता आपण व्यवस्थित समजावून घेऊयात. पहा प्रश्न लक्षात ठेवा. परिमिती दिलेली आहे 160 सेंटीमीटर आणि समान बाजू म्हणजेच कर्ण दिलेला आहे 50 सेंटीमीटर. पहा तर या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही, समद्विभुज त्रिकोणाची समान बाजू म्हणजे काय गृहीत धरायला सांगितलं आहे तुम्हाला मी, कर्ण गृहीत धरा असं सांगितलेलं आहे. आता परिमिती दिलेली आहे पहा 160 सेंटीमीटर. या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी आपण हा समद्विभुज काटकोन त्रिकोण काढून घेऊया. याची एकूण परिमिती दिलेली आहे 160. यामध्ये समान बाजू म्हणजे कर्ण किती दिलेला आहे 50. पहा ही बाजू 50 आणि ही बाजू 50. एकूण 160 परिमिती मधून 50 अधिक 50 100 गेले. म्हणजे राहिले किती पहा 160 वजा 100. म्हणजे राहिलेली बाजू जी पाया बाजू आहे ही पाया बाजू एकूण किती राहिलेली आहे, इथे 60 राहिलेली आहे.
आणि या 60 पैकी अर्धी बाजू 30 आणि अर्धी बाजू 30 राहिलेली आहे. पहा, आकृती तुम्हाला लक्षात आलेली असेल. एकूण परिमितीचं आपण विभाजन केलेलं आहे ते सुद्धा लक्षात आलेलं असेल. आता मुद्दा काय आहे तर आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर क्षेत्रफळ काढण्यासाठी तुम्हाला काय माहित असायला पाहिजे, या समद्विभुज त्रिकोणाची उंची माहित असणे आवश्यक आहे. मग उंची काढण्यासाठी एकतर त्रिकूट वापरा, पाठ असेल तर त्रिकुटावरूनही उंची निघेल, नसेल तर कर्णाचा वर्ग करा. पहा, कर्णाचा वर्ग किती आहे, 50चा वर्ग येईल इथे 2500 वजा याच्यातून पाया वजा करा. पायाचा वर्ग किती आहे 900. 2500 मधून 900 गेली, राहिलेली बाजू किती आलेली आहे 1600 आणि 1600चं वर्गमूळ किती आहे पहा 40. म्हणजे 40 ही या ठिकाणी आपली काय आलेली आहे, उंची आलेली आहे. आता तुम्हाला क्षेत्रफळ काढता येईल. पहा, क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे 1/2 गुणुले आपला एकूण पाया 60 आणि आलेली उंची 40. दोन्हींचा जर गुणाकार केला तर 2400 सेंटीमीटरचा वर्ग एवढा आपलं काय येईल, दिलेल्या आकृतीचं क्षेत्रफळ येईल. पहा, या ठिकाणी परत तुम्हाला सांगितलेलं आहे की पाया घेताना संपूर्ण आकृतीचा पाया घ्यायचा आहे, म्हणजे फक्त एकाच बाजूचा पाया घ्यायचा नाही. आलं लक्षात सर्वांना? पहा विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचा पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. सर्वांनी प्रयत्न करायचा आहे पहा सोडवण्याचा. पहा, दिलेला प्रश्न आहे, एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 16 सेंटीमीटर असून समान बाजू 5 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? पहा, पहिल्या प्रश्नासारखाच प्रश्न आहे. परत आपल्याला या ठिकाणी समान बाजू दिलेली आहे आणि मगवाच्या आकृतीमध्ये तुम्हाला सांगितलंय मी, समान बाजू म्हणजे आपल्याला काय गृहीत धरायचं आहे, तर समान बाजू म्हणजे या ठिकाणी कर्ण गृहीत धरायचा आहे. तर पहा, समान बाजू आपल्याला 5 दिलेली आहे. एकूण आकृतीची परिमिती 16 दिलेली आहे. मग 16 मधून 5 अधिक 5 एकूण दोन्ही कर्ण 10 वजा करा. जी राहिलेली पाया बाजू आहे ती किती राहणार आहे, आपली 6 राहणार आहे. यापैकी अर्धी बाजू 3 आणि दुसरी राहिलेली अर्धी बाजू किती राहणार आहे, 3 राहणार आहे. आता या काटकोनाची आपण यावरून उंची काढू शकतो. पहा, त्रिकूट आहे 3 जसे 5 जसे 4. ज्यांना त्रिकूट पाठ आहे त्यांनी डायरेक्ट उंची 4 लिहू शकता. ज्यांना नाही त्यांनी सूत्रानुसार कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग असून कर्णाचा वर्ग आहे 25 आणि पायाचा वर्ग आहे 9. यांची वजाबाकी केल्यानंतर 16 येते आणि 16चं वर्गमूळ आहे 4. म्हणजे 4 ही या ठिकाणी आपल्याला काय मिळालेली आहे, तर या समद्विभुज त्रिकोणाची उंची मिळालेली आहे. पहा, आता आपण यावरून क्षेत्रफळ काढू शकतो. क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे 1/2 गुणुले पाया एकूण 6 आणि उंची दिलेली आहे 4. 2 ने कोणत्याही संख्येला भाग देऊन घ्या. पहा, बे 1 बे, बे 3 6 आणि 3चा आणि 4चा जर गुणाकार केला तर या ठिकाणी आपल्याला एकूण आकृतीचं क्षेत्रफळ बरोबर 12 चौसेमी असे मिळणार आहे. पहा, एकूण आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर काय मिळेल, 12 चौसेमी. पहा, समद्विभुज त्रिकोणावरती आपण 2 प्रकार घेतलेले आहेत आणि ते तुम्हाला व्यवस्थित समजावून सुद्धा सांगितलेले आहेत. जर
असेच इतर प्रकार पाहायचे असतील तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि प्रॅक्टिससाठी नंतर सोडून पहा पुढचा प्रश्न आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि नंतर हा प्रश्न मी सांगितलेल्या पद्धतीने सोडवून सुद्धा घेऊ शकता. पहा परत पुढच्या प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हा प्रश्न प्रॅक्टिससाठी सोडवून पहा. याच्यानंतर आपण पहा आणखीन एक प्रश्न आहे. याच्यानंतर आपण प्रकार पुढचा पाहणार आहोत. पहा पुढच्या प्रकारामध्ये एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 64 सेंटीमीटर असून या ठिकाणी लक्षात घ्या परत एकच मुद्दा चेंज झालेला आहे, असमान बाजू. मगवाच्या प्रश्नामध्ये दिलेलं होतं समान बाजू आणि या प्रश्नामध्ये दिलेलं आहे असमान बाजू. सांगता येईल कुणाला? आता असमान बाजू म्हणजे कोणती गृहीत धरायची? समान बाजू म्हणजे दिलेल्या आकृतीचा आपण काय गृहीत धरला होता? कर्ण गृहीत धरला होता. तर आता असमान बाजू म्हणजे दिलेल्या आकृतीचा आपल्याला काय गृहीत धरायचा आहे? पहा पाया गृहीत धरायचा आहे. लक्षात घ्या असमान बाजू म्हणजे काय गृहीत धरायचा आहे? पाया गृहीत धरायचा आहे. तर एकूण आकृतीचा पाया हा किती दिलेला आहे आपल्याला? 24 दिलेला आहे. म्हणजे ही बाजू 12 आणि ही बाजू 12 येईल. पहा एकूण परिमिती दिलेली आहे आपल्याला 64. 64 मधून 24 म्हणजेच पाया वजा करा, राहिलेली बाजू राहिली 50. आता 50 मध्ये 2 कर्ण घ्यायचे आहेत म्हणून 50 चे 2 भाग करून घ्या. पहा हा कर्ण आला 25 आणि हा कर्ण आला 25. आता मुद्दा आपल्याला या ठिकाणी क्षेत्रफळ काढायचं आहे. मग क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर या आकृतीची आपल्याला काय माहित असायला पाहिजे? उंची माहित असायला पाहिजे. पहा त्रिकूट सुद्धा आहे 12, 25, 24 त्रिकूट आहे. जर तुम्हाला पाठ असेल तर, नसेल तर मग आपल्या बेसिक मेथड अनुसार 25चा वर्ग करा. 25चा वर्ग आहे 625. त्यातून पायाचा म्हणजे 12चा वर्ग वजा करा. 12चा वर्ग आहे 144. दोन्हींची जर वजाबाकी केली तर पहा 5 मधून 4 गेले, राहिला 1. परत इथला हातचा इथे घ्या, 12तून 4 गेले, राहिले 12 मधून 4 गेले, पहा राहिले 8 आणि त्याच्यानंतर 5 मधून 1 गेला, राहिले 4. पहा 481 चं वर्गमूळ. 481 चं वर्गमूळ किती आहे? मग 24 आहे. पहा तर या ठिकाणी आपली जी उंची आहे ही उंची आपल्याला किती मिळालेली आहे? 24 मिळालेली आहे. तर परत आपल्याला या ठिकाणी क्षेत्रफळ काढता येईल 1/2 गुणुले उंची 24 आणि पाया 24. पहा भाग जर दिला तर 12 12, 12 24. परत दोन्हींचा गुणाकार करा. 12चा आणि 4चा गुणाकार 12 48. हातचे आले 4. 12 12, 12 24, 24 आणि 4 28. या ठिकाणी आपलं क्षेत्रफळ येईल 288 चौ सेमी.